जी कलाकार आपल्या समोर आपलं गाणं सादर करणार आहे तिच्या अभिनयातला सात्विकपणा सोज्वळपणा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहेच, पण आता तिच्या गाण्यातला सुद्धा हा सात्विकपणा अनुभवण्यासाठी तयार राहा आणि स्वागत करा जोरदार टाळ्यांनी आजच्या आपल्या पुढच्या कलाकाराचं. हळदीसाठी आसुसलेले संगीताचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावर झाले. आयुष्य हे या कलेची आवड माझ्यात इतकी भिनली की संगीतातच मी माझं पदवी शिक्षण सुद्धा पूर्ण केलं, पण माझ्यातल्या या कलेला तितकासा वाव नाही मिळाला. म्हणूनच आता माझ्या मनातलं गाणं तुमच्यासाठी. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी, ओ लाल मेरी पत रखियो भला झूललालन. ओ लाल मेरी पत रखियो भला झूललालन. सिंधड़ी दान से है बड़दास की शाबाश कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी. चार चराग तेरे वर्ण हमेशा. चार चराग तेरे वर्ण हमेशा. चार चराग तेरे वर्ण हमेशा. पंजवा में बारण आई भला झूललालन. ओ पंजवा में बारण, पंजवा में बारण आई भला झूललालन. सिंधड़ी दान से है बड़दास की शाबाश कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. 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 क्या बात है दीप्ती, माहौल बना दिया आपने तो. थँक यू अभिजित. मस्त बिंदास गायलीस, मला जाम आवडला. बाकी परीक्षकांना विचारूयात. अगं तू केवढीशी आहेस ग आणि आवाजात कसला दम आहे तुझ्या. हा कुठल्या कुठे मोकळेपणाने गाते. या गाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती अगदी बरोबर तू दिलीस. फारच छान, मस्त. थँक यू वंदनाताई. कमाल आहे दीप्ती. मी तुमच्या गाण्याचा परफॉर्मन्स ऐकून आणि पाहून मी तुमचा एक चाहता झालेलो आहे. वा वा वा. खूप छान, क्या बात आहे. म्हणजे मला ताई जसं म्हणाल्या, वंदनाताई जसं म्हणाल्या की ह्या गाण्याला सूर ताल याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन एक जो बिनधास्तपणा लागतो एक आणि सुफी गाण्यामधलं ते वैशिष्ट्य आहे की तुम्ही बघितलं असाल तर ते खरोखर ईश्वराला घालता 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 म्हणजे बेफाम झालेले असतात, ते बेधुंद झालेले असतात गायक. तर तशीच तू बेधुंद झाल्यासारखी वाटत होतीस. आणि मला असं वाटलं की आमच्या अर्थात रिदमिस्ट जे होते दोघंजण, म्हणजे खरोखर शत्रूला कायम अशी शाप द्यावेत की पुढच्या जन्मी तुझी चामडी जी आहे ती परवांच्या हाती यावी. तर असे ते बडवत असताना सुद्धा त्यांना तोडीस तोड तुझा आवाज लागत होता आणि सॉलिड गात होतीस तू. ऑल द बेस्ट. बर, वंदनाताई म्हणाल्या की तू खूप लहान दिसतेस आणि ऑफकोर्स लहान दिसतेस ती, पण आय वॉज सरप्राइज जेव्हा मला ही गोष्ट कळली की तिला माझी 9 वर्षांची मुलगी आहे. काय सांगते काय तू. हो, जुई नाव आहे तिचं
आणि तिने अभिजित बरोबर काम केलेलं आहे माझी अप्रियाला प्रीत कळेना मध्ये येस सो म्हणजे मी अभिजित तुला आजच भेटते पण माझ्या आधी माझी मुलगी तुला भेटलेली आहे ऑफकोर्स. आणि ती जेवढी गोड होती तिच्या कैक पट म्हणजे मला आता कळलं की तो गोडवा नक्की तिच्यात कुठून आलाय. फारच गोड असतो म्हणजे अगदीच अमेझिंग. बरं आजचं हे गाणं कोणाला डेडिकेट केलंस? अभिजित मी हे गाणं माझे सासरे कैलासवासी मनोहर भागवत यांना समर्पित केलं. ॲक्च्युली बाबांचा संगीताचा खूप अभ्यास होता. आज ते नाही आहेत पण त्यांना खूप आनंद झाला असता जर त्यांना कळलं असतं सारेगमसारख्या मंचावर मी गाते. त्यामुळे हे गाणं बाबा मी तुमच्यासाठी गायले. तुम्ही कुठे आहात माहिती नाही पण तुमच्यासाठी हे गाणं. क्या बात. ती सुरुवात तर छान झालेली आहे. आता या पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा तू अशीच छान छान गाणी गावीस म्हणून आम्ही प्रत्येकाला खडी साखर देतो आहोत. त्यामुळे तोंड गोड कर आणि या पुढचे असेच गोड गोड परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू अभिजित. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa.